नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निगडी तहसील कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन। वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी तहसीलदार कार्यालय निगडी येथे दिनांक 30 जानेवारी रोजी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व संविधान प्रतिकृतीची विटंबना मनुवादी सोपान पवार यांनी केली, त्याचे तीव्र पडसाद परभणी शहरात उमटले। यावेळी झालेल्या जन आंदोलनामध्ये कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करून पोलिसांनी बेदम मारहाण केली, त्यामुळे त्याचा कोठडीत मृत्यू झाला। सदर बाब वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाली आहे। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारास 1 कोटी रुपये आणि परिवारातील सदस्याला सरकारी नोकरीमध्ये सामावून घेणे तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। या जन आक्रोश आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव संजीवन कांबळे, महिला आघाडी अध्यक्षा शारदा बनसोडे, उपाध्यक्ष धनंजय कांबळे, सुनील गायकवाड, कचरू ओहाळ, सचिव संतोष कसबे, युवा महासचिव सुनील जावळे, महिला आघाडी महासचिव सुजाता निकाळजे, महिला उपाध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, बाबासाहेब शिवशरण, विकी तामचीकर, अशोक कदम, दीपक ओहळ आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे।